ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी अलिखित आदेश काढले होते त्यांच्या मंत्रिमंडळाला की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही आमदार जर मंत्र्याकडे आला तर कुठल्याही आमदाराने भाजपच्या आमदाराला कुठलाही पैसा द्यायचा नाही, कुठलाही निधी द्यायचा नाही, असे अलिखित आदेश उद्धव ठाकरेंनी काढले होते. परंतु नितेश राणे साहेब यांनी काही त्या ठिकाणी विचार केला असेल, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे ज्या पद्धतीने त्यांनी विधानमंडळाच्या राष्ट्रपती महोदयाच्या अभिनंदन प्रस्तावाच्या वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं होतं, विरोधी पक्षाला आश्वस्त केलं होतं की आमचं सरकार हे पारदर्शीपणे चालेल, गतिशील चालेल आणि सोबत आमचं सरकार महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही गावावर अन्याय करणार नाही. याचा अर्थ असा आहे की 288 आमदार जिथून निवडून आले त्या सर्व आमदाराच्या मतदारसंघामध्ये आमचं सरकार कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही विकासाचा अन्याय करणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार संपूर्ण महाराष्ट्राला सर्व विभागाला सारखा न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईतील पेटंट कार्यालय दिल्लीला का हलवलं जाते? काय म्हणतात की भाजप आपल्या कथेतून मुंबईचा अपमान करतात. काय केलं? पेटंट कार्यालय मुंबईला का हलवलं? खोटाट्याचं ते खोटं बोलत जातात दिवसभर, ते नरेटिव्ह सेट करत जातात. काही कुठं जात नाही, कुठलं कार्यालय काही नाही, दिवसभर काही ना काही दिवसभर पुढे सोडतात, त्याच्यावर आपण बोलत राहतो. काही नाही आहे, कुठलं कार्यालय जात नाही, कुठला विकास जात नाही आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आहे, पारदर्शी गती मिळालेली सरकार आहे आणि जे येईल तर महाराष्ट्रात येईल, महाराष्ट्रातून काही जाणार नाही.